meaning of linear? बोला, अनम्यूट करून बोला तुम्हाला, किंवा चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा की लिनियरचा अर्थ काय आहे, लाईनचा अर्थ काय. लाईन लिनियर ट्रान्सफॉर्मेशन पाहिलेत, होमोमॉर्फिझम्स पाहिलेत असतील तुम्ही, ते ग्रुप असेल, रिंग होमोमॉर्फिझम असतील. तर लिनियर म्हणजे काय? अगदी सुरुवातीला जेव्हा तुम्ही शिकलात फर्स्ट टाइम की लिनियरचा अर्थ काय आहे, लिनियर अल्जेब्रा स्टडी केला म्हणजे काय स्टडी केला तुम्ही? Linear means one thing moves one form to another form. Okay, many are sharing says linear means is connected to lines. Yeah, correct. And line has degree 1. त्याच्यामध्ये आता काय आहे, तर प्लेन मध्ये आपण पाहिलं तर ते लाईन दिसेल तुम्हाला, लिनियर इक्वेशन. सॉरी, प्लेन म्हणजे एक्स वाय प्लेन मध्ये. 3 डायमेन्शन मध्ये पाहिलं तर लिनियर इक्वेशन तुमचं इक्वेशन ऑफ प्लेन असेल. तर अशा प्रकारे जे काय अननोन्स, जे काय व्हेरिएबल क्वांटिटी आहे त्याचा डिग्री 1चा स्टडीचा अभ्यास करणं म्हणजे त्या लाईनचा, लिनियरचा. तर लिनियर म्हणजे डिग्री 1शी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी. आणि होमोमॉर्फिझम मध्ये पण आपण काय केलंय की लिनियरिटी प्रॉपर्टी चेक करतो. वेक्टर स्पेस होमोमॉर्फिझम असेल, ग्रुप असेल किंवा रिंग असेल. सध्या होमोमॉर्फिझम आपल्याला इथं काय विचार करणार नव्हतो आपण. तर लिनियर कोड, आता इथं लिनियर हा शब्द झाला. लिनियर कोड म्हणजे आपण शिकलेलो आहोत. कोड काय? कोड इज डिनोटेड बाय कॅपिटल सेट सी. कोड आपण काय करतो, मी शेअर करतो अगोदर तुम्हाला. The code will be denoted by capital C. हा कोड एक अल्फाबेट असतो. त्या अल्फाबेट मधले जसं इंग्लिश लँग्वेज मध्ये अल्फाबेट 26 आहेत, कॅपिटल आणि स्मॉल. इटालिक असेल तर तसेच आहे ते. तर एक फीड म्हणून आपण तो अल्फाबेट घेत असतो इथे. ते फीडचा आपण स्टडी सेकंड युनिट मध्ये केलाय. आणि काही कोडचं बेसिक टर्मिनॉलॉजी आपण फर्स्ट युनिट मध्ये शिकलो. तर कोड ऑफ लेंथ n म्हणजे काय करतो आपण, समजा U1 U2 वेक्टर फॉर्म मध्ये UN, तर U1 U2 UN कुठले असतात? ते अल्फाबेट मधले असतात. अल्फाबेट आपण जनरली फीड घेतो, हे लक्षात घ्या. जे कोड आपण लिहिले ते वेक्टर स्पेस आहेत किंवा एखाद्या वेक्टर स्पेसचे सबस्पेस आहेत. वेक्टर स्पेस आहेत किंवा स्वतः सबस्पेस ऑफ, सरळ सबस्पेस ऑफ असं म्हणा, FQN म्हणजे तुमचा अल्फाबेट इथं फीड असेल FQ. Alphabet is the feed with Q elements. Feed with Q element, it may be feed with 2 element, it may be feed with 4 element. 4 element साठी पॉलिनॉमियल रिंग पिक्चर मध्ये प्राइम असेल तर तुमचं इंटिजर मॉड्युलस राहील, पण प्राइम पॉवर असेल तर तुम्हाला इरेड्युसिबल पॉलिनॉमियल मध्ये फीड एलिमेंट लिहावे लागतील. तर हे जे बिट्स लिहितो आपण, हे प्रत्येक बिट्स U1 असेल, U2 असेल, UN असेल, हे सगळे कुठले असतील? फीड मधले असतील. आणि हा n टपल कशासाठी? इट इज ऑफ लेंथ n. सो दे आर, म्हणजे शब्द लिहिला आपण U1 U2 U2 UN. So this is the word of length n. म्हणजे इथं n बिट्स आहेत आणि प्रत्येक बिट कुठला आहे? या कोड अल्फाबेट मधला आहे. आता ह्या कोडला लिनियर कोड केव्हा म्हणायचं? जर हा वेक्टर स्पेस असेल तर. इफ इट इज वेक्टर स्पेस ओव्हर द फीड FQ. एखादा कोड हा वेक्टर स्पेस असेल किंवा सबस्पेस ऑफ FQN असेल. वेक्टर स्पेस शब्द आपण वापरणारच नाही. सबस्पेस ऑफ FQN असेल. सबस्पेस आपल्याला माहिती आहे, सबस्पेस म्हणजे असा सबसेट की जो सुद्धा काय असतो, वेक्टर स्पेस असतो. आणि सबस्पेसला आपल्याला दोनच कंडिशन दाखवायच्या असतात आणि त्या दोन कंडिशन आहेत, ऍडिशन क्लोज आणि स्केलर मल्टिप्लिकेशन क्लोज. आणि बऱ्याच वेळा आपण 0 पण त्यामध्ये असं आपण चेक करतो. तर आपण हे लिनियर कोड म्हणजे काय मी सांगितलं तुम्हाला. इथं आपण वेक्टर स्पेसची डेफिनेशन पुन्हा एकदा रिकॉल करणार आहोत इथे. व्हॉट डू यू बाय वेक्टर स्पेस आणि व्हॉट डू यू बाय सबस्पेस. तुम्हाला आता मी प्रत्येकाला एक एक्झाम विचारून, वेक्टर स्पेस डेफिनेटली हा एक नॉन एम्प्टी सेट असतो. त्याच्यावरती आपण वेक्टर ऍडिशन आणि त्याच्यासाठी एक स्केलर लागतो आपल्याला, त्याला आपण वेक्टर स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणतो. तर दोन ऑपरेशन्स आपण नॉन एम्प्टी सेट वरती डिफाईन करत असतो. आणि विथ रिस्पेक्ट दॅट ऑपरेशन 10 कंडिशन्स आपल्याला त्या ठिकाणी सॅटिस्फाय करायच्या. तर अशा ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो? वेक्टर स्पेस. आता आपण जे वेक्टर स्पेस स्टडी केलेले ते वेक्टर स्पेस तुमचे कदाचित रिअल नंबरवरती असतील, कदाचित कॉम्प्लेक्स नंबरवर स्टडी केला असेल, कदाचित तुम्ही रॅशनल नंबरवरती स्टडी केला असेल. पण वेक्टर स्पेस तुम्ही फायनाईट फील्ड वरती स्टडी केलेलं नाही का? केलेत कुठे? वेक्टर स्पेस फायनाईट फील्ड वरती स्टडी केलं का? जे काय तुम्ही अंडर ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट कोर्समध्ये तुम्ही जे काही लिनियर अल्जेब्रा शिकला असाल, तिथल्या फील्ड ज्या होत्या आपल्या कॉम्प्लेक्स इनफायनाईट फील्ड होतात.
फीड विथ झिरो कॅरेक्टरिस्टिक. म्हणजे कोण आहेत ते झिरो कॅरेक्टरिस्टिक फीड असलेले? सेट ऑफ रिअल नंबर आहे, सेट ऑफ रॅशनल नंबर आहे, सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आहे, आणि आणखी पण आहे Q√2, Q√3, या सगळ्या फीड्स काय आहेत? इन्फायनाइट फीड आहे ज्याची कॅरेक्टरिस्टिक ही काय झिरो आहे. तर आपण वेक्टर स्पेस ओव्हर फायनाइट फीड स्टडी करणार आहोत. जे वेक्टर स्पेस ओव्हर फायनाइट फीड आहे त्या वेक्टर स्पेसलाच इथं लिनियर कोड असं संबोधतात. लिनियर स्पेस जो म्हणतो ना आपण, लिनियर स्पेस, लिनियर स्पेस ऐवजी वेक्टर स्पेस ऐवजी इथं लिनियर कोड हा शब्द येईल. आता वेक्टर स्पेस ओव्हर फायनाइट फीड डेफिनेशन लिहितो. त्यासाठी तुम्हाला एक फीड अल्फाबेट लागेल, लेट FQ, feed with Q element. Q may be prime or power of prime. FQ be and, not and. Feed is unique, so you should use the letter. FQ be the finite feed. Finite is important. FQ is the finite feed of order Q. Q may be prime or prime power. If it is prime, then it should be integer modulo Q. Otherwise, you have to consider if prime power is some p to the power m, you have to consider degree m irreducible polynomial and you can construct that feed. त्यावेळी ऑर्डरची युनिक फीड असते, आपण एका रिझल्ट मध्ये सेकंड युनिट मध्ये पाहिलेलं आहे. आता इथं एक नॉन एम्प्टी सबसेट घ्यायचा. नॉन एम्प्टी सबसेट आपल्याला n लेंथ असलेले कोड स्टडी करायचे. नॉन एम्प्टी don't call subset, it just called set. Non-empty set V together with दोन ऑपरेशन्स. एकाला आपण वेक्टर ऑपरेशन म्हणतो, वेक्टर ऍडिशन म्हणतो, दुसऱ्याला काय म्हणतो? स्केलर मल्टिप्लिकेशन. टुगेदर विथ सम ऍडिशनला मी वेक्टर ऍडिशन जे प्लस ने ऍड करतो, आणि दुसरा स्केलर मल्टिप्लिकेशन. दुसरा जो आहे तो नॉट वेक्टर मल्टिप्लिकेशन, दुसरा जो आहे तो स्केलर मल्टिप्लिकेशन आहे. तर हे दोन ऑपरेशन्स आहेत. स्केलर मल्टिप्लिकेशन कशाने करायचं? फीडचे एलिमेंटने करायचं. इन शॉर्ट मी आणखी पुन्हा एकदा म्हणतो मी काय, की ऍडिशन हा ऑपरेटर आहे, ऍडिशन हे फंक्शन आहे. वेक्टर स्पेस जो वेक्टर स्पेस दाखवायचा त्यातल्याच एलिमेंट्स घेतलेले V क्रॉस V टू V. म्हणजे ऍडिशन ऑफ U कॉमा V कशी डिनोट करायची? U प्लस V. आणि दुसरं ऑपरेशन काय? स्केलर मल्टिप्लिकेशन. ते कुठून डिफाइन करतो आपण? एक आपल्याला फीडचा एलिमेंट लागतो, फीड इथे FQ आहे, आणि दुसरा आपल्याला काय करायला, दोन वेक्टर आपण मल्टिप्लाय करत नाही, तिथे इनर प्रोडक्ट वापरतो आपण, आणि ह्याचा रिझल्ट पुन्हा V मध्येच येणार. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही ऍडिशन क्लोज आणि स्केलर मल्टिप्लिकेशन क्लोज दाखवताय. द डॉट ऑफ सपोज अल्फा इज अ स्केलर and U is vector, so it will be denoted by alpha dot U or simply alpha U. कोणतं नोटेशन वापरा? तर V हा जो काय नॉन एम्प्टी सेट आहे त्या सेट, आणि FQ हा एक फायनाइट फीड आहे. वेक्टर स्पेसची डेफिनेशन तीच आहे आपली, बदल होणार नाही त्या डेफिनेशन मध्ये. वेक्टर ऍडिशन कसं डिफाइन करायचं? दोन वेक्टर्स घ्यायचे, ते ऍड करायचे, ते वेक्टर मध्ये वेक्टर दिसले पाहिजे. आणि स्केलर मल्टिप्लिकेशन कसं डिफाइन करायचं? एक स्केलर घ्यायचा आणि स्केलरची पोझिशन अगोदर लिहायची. U इंटू अल्फा असं आपण लिहित नाही. स्केलर इज ऑलवेज रिटर्न ॲट द फर्स्ट प्लेस ऍज पर द डेफिनेशन ऑफ स्केलर मल्टिप्लिकेशन. आधी फीड्स एलिमेंट, नंतर वेक्टर स्पेसचा एलिमेंट, आणि तो आपण ऑपरेट केला तर V मध्ये जातो. म्हणजे दोन फंक्शन डिफाइन करणं म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही क्लोजर प्रॉपर्टी डिफाइन केल्यासारखंच आहे. जर खालीलपैकी 10 कंडिशन होल्ड होत असतील तर आपण त्या V ला, जो काही नॉन एम्प्टी सेट V आहे, त्याला आपण वेक्टर स्पेस ओव्हर FQ म्हणू शकतो, आणि या कोडिंग थिअरीच्या भाषेमध्ये आपण त्याला लिनियर कोड सुद्धा म्हणू शकतो. आता पहा, इफ इट सॅटिस्फाइज म्हणजे V सॅटिस्फाइज. इफ V सॅटिस्फाइज द फॉलोइंग कंडिशन्स, if V satisfies the following conditions, कोणासाठी? आता आपल्याला किती एलिमेंट लागतात? कोणत्याही एलिमेंट घ्या, U, V, W, कुठले V मधले, आणि कुठेतरी आपल्याला दोन एलिमेंट लागतील. समजा स्केलर मी म्हणतो ऑल, फॉर ऑल स्केलर. समजा मी स्केलर अल्फा आणि बीटा नाव दिला, फॉर ऑल स्केलर अल्फा बीटा इन FQ. मला 1 बाय 1 तुम्ही अनम्यूट करून कंडिशन सांगायचे. आता कंडिशन लक्षात ठेवायला सोप्या आहेत. ऍडिशन खाली तुम्हाला ऍबलियन ग्रुप सांगायचं म्हणजे त्या 5 कंडिशन त्या ठिकाणी होल्ड होत आहेत. मल्टिप्लिकेशनचा ग्रुपचा संबंध नाही काही, कारण मल्टिप्लिकेशन आपण एका सेटवरती करत नाही. मल्टिप्लिकेशन दोन सेटचं मिळून करतोय, एक फीड आहे आणि दुसरा वेक्टर आहे, वेक्टर स्केलर मल्टिप्लिकेशन असं करतो.
पहिली कंडिशन असेल ऑब्विसली आपण जे फंक्शन दाखवलं तेच पहिली कंडिशन आहे क्लोजरनेस. ॲडिटिव्ह ॲबिलियन ग्रुपच्या 5 कंडिशन देतो आपण. क्लोजरनेस. दुसरी कंडिशन काय असेल लॉ ऑफ असोसिएटिव्ह ॲबिलियन ग्रुपच्या कंडिशन देतो मी. द असोसिएशन ऑफ एनी टू कीप इन ऑर्डर UVW association of any two last two is same as with first two. You are just shifting the bracket. म्हणजे कोणत्या दोघं अगोदर सिम्प्लिफाय दोघं आधी सिम्प्लिफाय करा आणि मग थर्ड एलिमेंट ऍड करा किंवा पहिले दोघं आधी सिम्प्लिफाय करा आणि मग थर्ड एलिमेंट ऍड करा. हे काय असेल नेहमी सारखे असेल. दिस इज कॉल्ड लॉ ऑफ असोसिएटिव्ह. तिसरा लॉ आहे एक्झिस्टन्स ऑफ झिरो एलिमेंट. देयर एक्झिस्ट एन एलिमेंट झिरो ज्याला आपण खाता ते झिरो बार असं रिनोट करत असतो. देयर एक्झिस्ट झिरो इन व्ही सच दॅट काय कंडिशन व्हावी सर्व एलिमेंट साठी हे ट्रू व्हावं. वेक्टर स्पेसच्या सर्व एलिमेंट साठी तो झिरो काय असावा ॲडिटिव्ह आयडेंटिटीचा रोल त्याने प्ले करावा. एकदा ॲडिटिव्ह आयडेंटिटी मिळाली की मग तुम्ही काय करणार ॲडिटिव्ह इन्व्हर्सचा पण विचार करणार. म्हणजे प्रत्येक एलिमेंट फॉर इच यू इन फी देयर इज एन एलिमेंट there is an element denoted by minus u in v त्याला आपण निगेटिव्ह ऑफ u म्हणू. there is an element minus u in v such that या दोघांची ऍडिशन काय आली पाहिजे झिरो आली पाहिजे. म्हणजे एकमेकाची ॲडिटिव्ह इन्व्हर्स असं म्हणतात आपल्याला. म्हणजे वेक्टर स्पेस च्या प्रत्येक एलिमेंट साठी असा एक एलिमेंट असेल जो निगेटिव्ह ऑफ u असं डिनोट करू आपण नोटेशन आहे जेणेकरून त्या दोघांची ऍडिशन काय आली पाहिजे झिरो आली पाहिजे म्हणजे ॲडिटिव्ह इन्व्हर्स. तर या चार कंडिशन काय सांगतात की तुमचा जो व्ही आहे अंडर ऍडिशन तो आहे एक ग्रुप. आता ॲबिलियनची कंडिशन लिहायची आपल्याला पाचवी कंडिशन्स. व्हॉट इज द फिफ्थ कंडिशन द कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी यू प्लस व्ही. एखादा सुरुवातीला ही कंडिशन लिहू शकतो काय अडचण नाही. सुरुवातीला म्हटलं आपण फॉर एव्हरी यू व्ही डब्ल्यू इन व्ही. ह्या झाल्या 5 कंडिशन. 5 कंडिशन म्हणजे काय व्ही दिस 5 कंडिशन एम्प्लाइज दॅट व्ही अंडर ऍडिशन इज ॲबिलियन ग्रुप. एका शब्दात 5 नाव येऊन गेले. ॲबिलियन ग्रुपच्या 5 कंडिशन आपल्या लक्षात राहतात जे काय अडचण नाही. आता कंडिशन्स तुम्हाला लिहायच्यात स्केलर मल्टिप्लिकेशनच्या आणि स्केलर मल्टिप्लिकेशन विथ ऍडिशन म्हणजे लॉ ऑफ डिस्ट्रीब्युशन सारखे कंडिशन लिहायच्यात. काय कंडिशन असेल पहिली कंडिशन तर क्लोजरनेसच असणार आहे. एक स्केलर घ्यायचा एक वेक्टर घ्यायचा आणि ज्याचं कॅल्क्युलेशन तुमचं व्ही मध्ये गेलं पाहिजे. सो अल्फा इंटू यू मस्ट बी इन व्ही फॉर एव्हरी अल्फा इन व्ही. आपण सुरुवातीला म्हटलेलंच आहे फॉर ऑल अल्फा अँड बीटा इन एफ क्यू अँड यू व्ही डब्ल्यू. त्यामुळे इथे म्हणायची गरज नाही. वरती म्हटलं नसतं तर प्रत्येक स्टेपला आपल्याला म्हणावं लागलं असतं. दुसरी कंडिशन ही असोसिएटिव्ह लॉ सारखी दिसेल. सेकंड कंडिशन विल लुक्स लाईक लॉ ऑफ असोसिएटिव्ह म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये इथे क्लोज झालं का असोसिएटिव्ह. पण असोसिएशन मध्ये दोन वेक्टर मल्टिप्लाय करत नाही आपण. दोन काय करतो दोन स्केलर आपण मात्र मल्टिप्लाय करू शकतो. स्केलर मी लॅम्बडा घेतलेलाच नाही अल्फा बीटा घेतलेला आहे. दोन स्केलर कोणते घेणार मी अल्फा बीटा. याला असोसिएटिव्ह लॉ म्हणायचं नाही कारण हे तिघे एकाच सेट मधले एलिमेंट नाहीत. पण असोसिएटिव्ह लॉ सारखा दिसतो. either you multiply two scalar first and then multiply to vector or you can multiply scalar to vector and then multiply to remaining scalar. एकच आहे असं त्याचा अर्थ आहे. It just looks like law of associative. सबसेस दाखवून हे दाखवायची गरज नसते आपल्याला. आता कंडिशन नंबर 8. कंडिशन नंबर 8 काय असेल आता आपल्याला दोन वेक्टर ऍड करायचे दोन स्केलर ऍड करायचे आणि वेक्टरने किंवा स्केलरने मल्टिप्लाय करायचे. तर मी आता अगोदर काय करतो दोन वेक्टर ऍड केले समजा u प्लस v. तिसरा वेक्टर मल्टिप्लाय करू शकत नाही म्हणजे स्केलर मल्टिप्लाय करणे. हे मल्टिप्लिकेशन लॉ ऑफ डिस्ट्रीब्युशन सारखं आहे. असंच आता दोन स्केलर ऍड करतो आणि वेक्टर कुठेही दोन वेक्टर मल्टिप्लाय करून घ्यायचे नाही. दे नेव्हर मल्टिप्लाय टू वेक्टर्स. फॉर द मल्टिप्लिकेशन you must know the inner product for that. And what is the last conditions? It is about the unit. If one is multiplicative identity, put a field मध्ये if one is multiplicative identity in FQ, ती multiplicative identity वेक्टरला सुद्धा लागू होईल. मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी वेक्टर म्हणायचं नाही कारण हा वन काय आहे स्केलर आहे
हा 1 कुठला आहे? फीड मधला आहे. तो 1 फीड मधला स्केलर 1 आपण वेक्टरच्या सगळ्या एलिमेंट मल्टिप्लाय केला तर रिझल्ट त्याचा यूज होतो. तर अशा 10 कंडिशन वर्ड होत असतील इथे, तर त्याला आपण काय म्हणायचं? वेक्टर स्पेस म्हणायचं. मग मला कोणी एखादं चॅट बॉक्स मध्ये एक्झाम्पल सांगा याचं की हा वेक्टर स्पेस आहे आणि फायनाइट फीड घेऊन. कोण सांगतोय? चॅट बॉक्स मध्ये डेफिनेशन मध्ये काही अडचण आहे का, शंका आहे तर विचारा. फक्त डेफिनेशन तीच आहे वेक्टर स्पेसची. तुम्ही जे स्केलर घेतलेलं आहे ते स्केलर फक्त काय आहे? फायनाइट फीड आहे. आणि फायनाइट फीड काय आपण याच्यामध्ये शिकलेलो आहोत. कुठे? सेकंड युनिट मध्ये. पुन्हा एकदा सेकंड युनिटचा स्टडी करा, पीडीएफ शेअर केलेली आहे, तिथून अभ्यास करा तुम्ही, अडचण नाही काही. डेफिनेशन मध्ये काय डिफिकल्टी असेल तर नो डिफिकल्टी म्हणून चॅट बॉक्स मध्ये टाका किंवा अनम्यूट करून बोला. काय वैष्णवी? काहीच नाही. 5 कंडिशन या ॲडिटिव्ह ॲबिलिटी ग्रुपच्या आहेत आणि 5 कंडिशन या स्केलर मल्टिप्लिकेशनशी संबंधित आहेत. त्यातली पहिली कंडिशन स्केलर मल्टिप्लिकेशन क्लोज आहे, त्याला आपण म्हणू शकतो इथे, याला आपण म्हणू शकतो की स्केलर मल्टिप्लिकेशन इज क्लोज. वरती जसं वेक्टर ऍडिशन क्लोज म्हणून पहिल्या कंडिशनला. याला असोसिएटिव्हला म्हणू नका. असोसिएटिव्हला डिफाईन करायचं असेल तर तिन्ही ऑब्जेक्ट एका सेटमध्ये पाहिजे. इथे 2 स्केलर आहे आणि 1 वेक्टर आहे. आणि लक्षात घ्या, कुठेही 2 वेक्टर इथे मल्टिप्लाय केलेले नाहीत. इफ यू वॉन्ट टू मल्टिप्लाय वेक्टर यू मस्ट नो. आता वेक्टर कॅल्क्युलस मध्ये पाहिलं तर तिथं आपण स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट क्रॉस प्रोडक्ट म्हणतो आपण, डॉट प्रोडक्ट और क्रॉस प्रोडक्ट. तर अशा प्रकारे इथे इनर प्रोडक्ट हा टर्म संबोधलेला आहे. इथे कुठेही 2 वेक्टर आपण मल्टिप्लाय करणार नाही. चार्ट मध्ये मेन्शन करा. ओके, एक्झाम्पल दिलं, सेट ऑफ 3x3 मॅट्रिसेस ओव्हर Z2. पण मॅट्रिक्सची एंट्रीज काय? तुम्ही जे वेक्टर स्पेस स्टडी केलेत ना, ते फक्त फायनाइट फीड वरती घ्या. मॅट्रिक्सची एंट्री पण काय घेतात त्याच्यावर महत्वाचं आहे. तुम्ही तिथे आर्यन असं स्टडी केलं असेल, आर्यन स्टडी केलं ना, आर्यन काय होता? द कार्टेशियन प्रोडक्ट ऑफ आर विथ आर एन टाइम्स. आर हा काय? इन्फायनाइट सेट. याच्या ऐवजी फक्त आपल्याला एक फीड घ्यायचं, म्हणजे मी एफ क्यू घेतो, एफ क्यू एन कसं लिहिणार? एफ क्यू क्रॉस एफ क्यू अप टू एफ क्यू. आणि आर एन ओव्हर आर म्हणतो तसं एफ क्यू एन ओव्हर एफ क्यू म्हणायचं. सेट ऑफ ऑल एन टपल्स. ओव्हर काय घेतं ते महत्वाचं आहे. तर एन टपल घेतोय, तर मी याचं एक्झाम्पल घेतोय. आपल्याला वेक्टर स्पेस ऐकणे दाखवायचं इंटरेस्ट नाही यामध्ये, तरी आपण एक एक्झाम्पल पाहूया तिथं. लेट एफ क्यू, आर ऐवजी एफ क्यू लिहिलं, एन टपल, लेट एफ क्यू एन बी सेट ऑफ ऑल वेक्टर्स. कसे? त्याची लेंथ काय आहे? एन आहे. सेट ऑफ ऑल वेक्टर्स हुज लेंथ इज एन विथ एंट्रीज कुठल्या असतील? विथ एंट्रीज इन दिस फीड एफ क्यू मधलेच एंट्री असतील. म्हणजेच काय? एफ क्यू एन टपल वेळा केलं आपण. सेट नोटेशन मध्ये आपण त्याला असं लिहूयात, U1 U2 UN. हे सर्व UI कुठले आहेत? फीड मधले आहेत, एफ क्यू. फॉर I फ्रॉम 1 to N क्लिअरली. तर हा सेट लिहिला आहे आपण. ओके, आता याची आपण ऍडिशन कशी डिफाइन करत होतो? ओव्हर फीड इक्वल टू एफ क्यूज. देन define the vector addition. Then define the vector addition for this set. By suppose U is U1, U2, UN and V is V1, V2, Vn. Component wise addition define करायची. हे 2 वेक्टर्स आहेत एफ क्यू एन चे. त्यांची ऍडिशन कशी डिफाइन करायची? U plus V. फर्स्ट component to first component, second component to second component, and nth component to nth component. U plus V अशा प्रकारे डिफाइन केलं आपण.
आणि अल्फा हा स्केलर असेल तर स्केलर मल्टिप्लिकेशन पण कॉम्पोनंट वाईज घ्यायचं. अल्फा टाइम्स यू म्हणजे अल्फा U1 अल्फा U2 डॅश 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 अल्फा UN. आणि आता इथे क्लिअर कट आपण ऑब्झर्व करू शकतो की हे U1 V1 कुठले आहेत, FQ चे आहेत. FQ हा फीड आहे. फीड मध्ये ऍडिशन क्लोज असल्या कारणाने हे प्रत्येक एलिमेंट FQ चाच आहे आणि FQ फीड आहे. तसंच अल्फा पण फीडचं एलिमेंट आहे आणि U1 पण फीडचं एलिमेंट आहे. फीडचं एलिमेंटचं कॅल्क्युलेशन हे सगळे काय FQ मधलेच आहे, म्हणजे ऍडिशन आणि स्केलर मल्टिप्लिकेशन क्लोज आहे. बाकीच्या कंडिशन आपण इझिली दाखवू शकतो. तर हा जो आहे तो वेक्टर स्पेस, याचा झिरो एलिमेंट काय असेल, कोण सांगेल मला? व्हॉट इज झिरो एलिमेंट ऑफ दिस? n टपल 0. FQ चा प्रत्येक 0 घ्या इथं. दिस इज द झिरो एलिमेंट. झिरो एलिमेंट ऑफ दिस फील्ड, दिस वेक्टर स्पेस. वेक्टर स्पेस अशा प्रकारचे वेक्टर स्पेस दाखवायचे एक्झाम्पल आपण अंडर ग्रॅज्युएट किंवा मागच्या सेमिस्टरलाही पाहिलं असेल तुम्ही, सेकंड सेमिस्टर लिनियर अल्जेब्रा कोर्स. बुक मध्ये आणखी पण एक्झाम्पल मेन्शन केले, ते पण स्टेट करतो इथं मी. तर लक्षात आलं, आर्यन सारखं वेक्टर स्पेस दिसणार. याचे डायमेन्शन बेसिस आपल्याला जर कळाले तर आपण डायमेन्शन याची n म्हणू शकतो आणि बेसिस आपण याचं स्टँडर्ड बेसिस लिहू शकतो, काय अडचण नाही ते. आता आणखी मी खाली जे काही एक्झाम्पल लिहिणार ते वेक्टर स्पेस आहे याचाच आधार घेऊन. याला दुसरा एक्झाम्पल म्हणतो एनी क्यू. मी C1 ला म्हटलं FQN, आताच लिहिलाय तो. C1 ला म्हटलं FQN आणि C2 हा झिरो वेक्टर स्पेस घेतला ट्रिवियल. तर हे ट्रिवियल वेक्टर स्पेस आहेत. ट्रिवियल वेक्टर स्पेस ओव्हर FQ. ओके. तिसरं एक्झाम्पल समजा मी असं सेट घेतला, लॅम्बडा लॅम्बडा n लेंथ असलेला, फक्त लॅम्बडा लिहायचे, सगळे एंट्री सारख्यात आणि लॅम्बडा हा फील्डचे एलिमेंट आहे. तर किती एलिमेंट असतील असे लिहायचे. आता लॅम्बडा इक्वल टू 0 असेल तर सगळे 0 येतील, लॅम्बडा इक्वल टू 1 असेल तर सगळे 1 येतील, लॅम्बडा इक्वल टू 2 असेल तर सगळे 2 येतील. तर Q एलिमेंट्स येतील. त्याची साईज काय C2 ची Q आहे. C2 हॅज साईज Q. हा सुद्धा वेक्टर स्पेस आहे. दिस ऑल्सो वेक्टर स्पेस. आणखी मी खाली एक्झाम्पल लिहितो, मला ते सांगा वेक्टर स्पेस आहे की नाही. आता हे ऍक्टिव्हली पार्टिसिपंट राहा. मी पुढचा वेक्टर स्पेस C4 लिहितोय. Q इक्वल टू 2 आहे या ठिकाणी. हा एक वेक्टर त्यातला, हा दुसरा वेक्टर, हा तिसरा वेक्टर आणि हा चौथा वेक्टर. तर हा वेक्टर स्पेस आहे का? इज इट वेक्टर स्पेस और इट इज लिनियर कोड? नेक्स्ट एक्झाम्पल आहे, सांगा चॅट बॉक्स मध्ये. काळे वैष्णवी अॅडमिट करून बोला. पूनम माने, सोहित शेख, एडले श्रद्धा. हे C4 वेक्टर स्पेस आहे का? आता क्लिअरली याला जर आपण पाहिलं ना तर हा कुणाचा सबसेट आहे? त्याचं बेस फील्ड 2 आहे F2 आणि किती 4 टपल आहे. 4 टपल म्हणजे 16 एलिमेंट पाहिजे. इथे किती एलिमेंट पाहिजे? 16 एलिमेंट पाहिजे. 4च एलिमेंट आले. आता सबसेट हा F2 चा F2 हा काय आहे? वेक्टर स्पेस आहे. सबसेट हा सबसेट केव्हा असेल? ऍडिशन क्लोज असेल, स्केलर मल्टिप्लिकेशन. स्केलर मल्टिप्लिकेशन बायनरी फील्ड साठी दाखवायची गरज नाही. तुम्ही एकदा 0 ने मल्टिप्लाय करणार आहात किंवा 1 ने मल्टिप्लाय करणार आहात. 0 ने मल्टिप्लाय केलं आणि 1 ने मल्टिप्लाय केलं तर तेच राहते. म्हणजे फक्त ऍज पर द बायनरी फील्ड इज कन्सर्न, यू नीड टू व्हेरीफाय ओनली ऍडिशन इज क्लोज. आता कोणत्याही दोघांचे ऍडिशन करून पहा इथंच आहे का तेवढं चेक करायचं. कोणत्याही दोघांचे ऍडिशन चेक करायची इथंच आहे. यू ऍड एनी टू, म्हणजे आता मी हा पहिला घेतला, आता 0 मध्ये काय जर ऍड केलं तर तोच येतोय. म्हणजे 0चं ऍडिशन याच्याशी, 0चं ऍडिशन याच्याशी आणि 0चं ऍडिशन लास्टची सेम येते आणि ते त्या सेटमध्ये आहे. मग याचं ऍडिशन याच्याशी केलं तर हा शेवटचा ऑब्जेक्ट येतो. याचा आणि याचं ऍडिशन केलं तर हा फर्स्ट ऑब्जेक्ट येतोय. बस एवढंच राहिलं आपलं. हा स्वतःशी ऍड केला तर 0 येत आहे, म्हणजे ऍडिशन क्लोज आहे. इथं बायनरीला स्केलर मल्टिप्लिकेशन दाखवायची गरज नाही. म्हणजे हा सुद्धा काय आहे? वेक्टर स्पेस. C4 इज वेक्टर स्पेस ओव्हर F2. डायमेन्शन बेसिस आपण याचं नंतर पाहणार आहोत, अडचण नाही काही. तरी डायमेन्शन 5 ठरली तर याची डायमेन्शन 2 असेल.
तर 2 वेक्टर आहेत इंडिपेंडेंट, बाकी सगळे. आता तिसरं हे बघा, हा 0 तर डिपेंडेंट मध्ये कधी येत नाही, आणि हा दोघांचे ऍडिशन आहे, म्हणजे हे दोघांचं ऍडिशन म्हणजे हा याच्यावर डिपेंड आहे, आणि हे दोघं इंडिपेंडेंट म्हणजे काय, याच्या बेसिस मध्ये हे दोन येतील. किंवा पुढे डायमेन्शन काढायचा सोपा फॉर्म्युला तो येणारच आहे. मी आणखी एक एक्झाम्पल देतो, आता तुम्ही आन्सर सांगायचं त्याचं. Q = 3 म्हणजे फील्ड काय आहे, F3 आहे, आणि मी 5वा सेट लिहितो आता कंटिन्युअसली, 0 0 0 0 1 2 0 2 1. आहे का वेक्टर स्पेस? हा चेक करा, इज इट वेक्टर स्पेस? आता इथं स्केलर किती आहेत, 0 1 2. तुम्हाला स्केलर मल्टिप्लिकेशन चेक करावं लागेल, प्रत्येकाला 0 ने मल्टिप्लाय करावं लागेल, प्रत्येकाला 1 ने मल्टिप्लाय करावं लागेल, आणि प्रत्येकाला 2 ने मल्टिप्लाय. हा, स्वाती स्वामी का नाही वेक्टर स्पेस, तो कॉमेंट मध्ये टाका, फक्त नो म्हणू नका, हा का नाही ते सांगा. वाय दिस इज नॉट वेक्टर स्पेस. ऍडिशन, या दोघांचे ऍडिशन काय ते तीच येते, या दोघांचे ऍडिशन काय ते तेच येते, या दोघांचे ऍडिशन काय ते पहा. आता या दोघांचे ऍडिशन काय आहे, 0 + 0 1 + 2 2 + 1 म्हणजे हा 0. या दोघांचे ऍडिशन आहे, म्हणजे ऍडिशन कोणते दोन घ्या, क्लोज ऍडिशन क्लोज होते. आता स्केलर मल्टिप्लिकेशन, 0ला कशाने मल्टिप्लाय केलं तेच राहणार आहे, 1 ने मल्टिप्लाय केलं तर तेच राहणार आहे, आणि 2 ने मल्टिप्लाय. आपण काय करतो, u + v आणि अल्फा टाइम्स u, या दोन्ही कंडिशन आपल्याला चेक करायचे असतात. मेन्शन करा चार्ट मध्ये किंवा अनम्यूट करून बोला, हा वेक्टर स्पेस आहे का? ऍडिशन क्लोज दिसते मला इथे. आता स्केलर मल्टिप्लिकेशन फक्त काय करायचं तुम्हाला, अल्फाची किमती 3 आहेत तिथे, 3 कोणत्या आहेत, 0 आहे, 0 घेतलं तर 0 राहणारच आहे, आणि कॉम्पोनंट वाईज ऍडिशन मल्टिप्लिकेशन सगळ्या ठिकाणी. unless and until it is not mentioned, you should use Euclidean operation. These are the Euclidean operations. Doing component wise means they are the Euclidean operations. Euclidean product म्हणतात, Euclidean space म्हणतात, असं बऱ्याच गोष्टी आहेत. तर Euclidean ऑपरेशन म्हणजे कॉम्पोनंट वाईज करणे. तर इथे 1 ने मल्टिप्लाय केलं तर तेच राहत आहे, फक्त 2 ने मल्टिप्लाय केलं तर 0चा 0च राहत आहे. 0 1 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर तिसरा वेक्टर येतो, 0 2 1 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर दुसरा वेक्टर येतो. म्हणजे या ठिकाणी असं दिसतंय आपल्याला की वेक्टर ऍडिशन आणि स्केलर मल्टिप्लिकेशन क्लोज आहे, हा सुद्धा वेक्टर स्पेस आहे, लक्षात घ्या. दिस इज ऑल्सो वेक्टर स्पेस ओव्हर फील्ड F3. तुम्ही एक्झाम्पल स्टेट करा, किंवा मी एक्सरसाइज मध्ये काही मिळालं तर पाहतो. एक्सरसाइज मध्ये असतील दिलेले क्वेश्चन्स. मी क्वेश्चन देतो, ते आपण डिस्कस करूयात, किंवा मग पीडीएफ शेअर करू का? इथे पीडीएफ शेअर केली बरेल. ठीक आहे, लिहूयात आपण क्वेश्चन्स. आहे 10 मिनिट आपल्याकडे. पेज नंबर 66 वरती एक्झाम्पल आहेत. एक्झाम्पल नंबर 4.2. For each of the following set, for each of following sets, determine. MCQ ला विचारलं जाऊ शकतं, कोण वेक्टर स्पेस आहे किंवा नाही. Determine whether it is a vector space or given finite field. Determine whether it is vector space over given finite field. Given finite field FQ. And in addition to this, if it is vector space, आता बेसिस वगैरे काढायचं आपण, नंबर ऑफ बेसिस वगैरे थेरी घेतल्यानंतर पण नंबर ऑफ बेसिस काढायला सांगितले. नसेल तर शेअर करा, का नाही ते. क्वेश्चन कळायला काय, खाली दिलेल्या सेटमध्ये कोण वेक्टर स्पेस आहे किंवा नाही. तर पहिला लिहितो मी एक्झाम्पल, त्यातला ए पार्ट. Q = 2 म्हणजे F2 घेतलाय तुम्ही. हा, Q = 2 आणि सेट काय आहे, A, B, C, D.
ई 5 टपल आहे. 5 टपलवर कंडिशन दिली ए प्लस बी प्लस सी प्लस डी प्लस ई इक्वल टू 1. सांगा मला याचा आन्सर लगेच. म्हणजे यस हा सेट असा आहे सगळ्या कोऑर्डिनेटची बेरीज 1 येईल असेच कोऑर्डिनेट कलेक्ट करायचे आणि फीड आहे F2. आता मला सांगा हा वेक्टर स्पेस राहील का? या ठिकाणी 0 आहे का? 0 या सेटचा भाग आहे का? एक उदाहरण सोडून दाखवतो, पुढचे तुम्हीच करा. आता हा एसचा भाग आहे का? नाहीये. तर या सगळ्या 0ची बेरीज काय यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे. येत नाही ती. ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. या कंडिशन सॅटिस्फाय होणार वेक्टर तिथे 0 नाही म्हणल्यावर तुम्ही कसं वेक्टर स्पेस आहे म्हणणार त्याला? सो इट इज नो. नो, यस इज नॉट अ वेक्टर स्पेस. म्हणजे ऍडिशन सुद्धा क्लोज नाही. समजा असं घेतलं तुम्ही, मी समजा या ठिकाणी असं ऑब्जेक्ट घेतलं, 2 ऑब्जेक्ट्स, ऍडिशन पण क्लोज नाही. तुम्ही समजा 0 1 0 0 0 हा त्या ठिकाणी आहे, हा त्या सेटमध्ये आहे ना, कारण सगळ्या कोऑर्डिनेटची बेरीज 1 येते. आणि दुसरा घेतला 0 0 1 0 0 हा पण त्या ठिकाणी आहे. यांची समेशन काय आहे ते 0 1 1 बाकी सगळे 0. मग हा कोऑर्डिनेट यस मध्ये नाहीये कारण या सगळ्या कोऑर्डिनेटची बेरीज काय ते 2 येते. बेरीज 2 येणं म्हणजे काय 0. म्हणजे ऍडिशन इज नॉट क्लोज. 0 इज नॉट देअर, ऍडिशन इज नॉट क्लोज. स्केलर मल्टिप्लिकेशन कदाचित होत असेल इक्वल टू 1 असल्यामुळे फक्त तुम्ही 0 ने मल्टिप्लाय केलं तर होणार नाही, पण 1 ने मल्टिप्लाय केलं मात्र होईल. आले लक्षात? एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल आलं की लक्षात आहे. इथं जर आता आपण तिकडे पाहिलेलं नाही, इथं जर 0 असता या ठिकाणी 1 ऐवजी, या 1 ऐवजी 0 असता तर तुम्ही त्याला क्लिअर कट वेक्टर स्पेस असं म्हटलं असतं, कारण ते इक्वेशन ऑफ प्लेन झालं असतं त्या R5 मधलं. म्हणजे ज्यावेळेस नॉन झिरो टर्म येतील ना अशा ठिकाणी ते वेक्टर स्पेस राहत नाहीत. इथं 1 दिलेलं आहे. मी आता सेकंड एक्झाम्पल घेतो. इथे आपल्याकडे 3 मिनिटं वेळ आहे. आता अटेंडन्स टाका चॅट बॉक्स मध्ये. अटेंडन्स टाका म्हटलं तर पटकन टाकता, पण आन्सर विचारलं कोण सांगत नाहीत. मार्क युअर अटेंडन्स. टिल देन आय राईट एक्झाम्पल. अटेंडन्स टाका. मार्क अटेंडन्स. व्हिडिओ चालू करा बरं तुम्ही. ऐक नाही जागेवर कोणीच अटेंडन्स टाकत नाही. व्हिडिओ चालू करा. अटेंडन्स टाका ना. अटेंडन्स का टाकलेत? मार्क युअर अटेंडन्स. आवाज येतोय? टाकले सर. टाकलेत का? कधी? सुरुवातीला टाकले की कन्सिडर होणार नाही? आता. मला आलं नाही चॅट मध्ये काहीच. ओके आले, ठीक आहे. चालतंय. आता हा आहे का वेक्टर स्पेस? हा वेक्टर स्पेस असेल का? तिकडे रिअल नंबर कडे पाहिलं तर लिनिअरिटी तिथंच नाही, 4 व्हेरिएबल मल्टिप्लाय एक्स वाय झेड डब्ल्यू. हा वेक्टर स्पेस आहे का? आता पहा, इथं आपल्याला असं एक एक्झाम्पल शोधावं लागेल की ऍडिशन क्लोज होणार नाही. सगळ्यांचा गुणाकार काय आला पाहिजे? 0 आला पाहिजे. असे एक्स वाय झेड डब्ल्यू घेऊ शकतो आपण. कॅन यू हॅव सच एक्स वाय झेड? एक्स वाय झेड ची किंमत तुम्हाला 0 1 2 पैकीच घ्यायची. आता समजा इथे म्हटलं 0 1 2 0 हा या ठिकाणी आहे आणि दुसरा घेतला मी 1 0 0 2 हा पण या ठिकाणी आहे. बरोबर, दोन्ही वेक्टर त्या ठिकाणी आहेत का? कारण कंडिशन काय, ह्या सगळ्यांचा गुणाकार 0 असावा. एक जरी 0 असेल तर गुणाकार 0 येतो. आता यांची ऍडिशन काय आहे ते पहा. 0 हा ऍडिशन 1 1
2 2 ही ऍडिशन येते यांची, बरोबर. कारण फर्स्ट प्लेस ऍडेड विथ फर्स्ट प्लेस, सेकंड प्लेस ऍडेड विथ सेकंड प्लेस, थर्ड प्लेस ऍडेड विथ थर्ड प्लेस, फोर्थ प्लेस ऍडेड विथ फोर्थ प्लेस, आणि दिस इज द ऍडिशन. मनी शिरीन बोला, अनम्यूट करून बोलू शकता तुम्ही. यांचा प्रॉडक्ट काय तो 1 into 1 into 2 into 2 which is not 0, तो 1 आहे. सो असा असेल तर हा कुठे आहे, टी चा भाग नाही, हा सुद्धा वेक्टर स्पेस नाही. T is not vector space because addition is not closed. Reason द्यायचं प्रॉपर, T is not vector space. आपण फक्त सबस्पेसच्या कंडिशन तपासतोय. याला आपण काय करू